सध्या आपण आहोत अलंकापुरी अर्थातच मयुरी पार्क सेलू या ठिकाणी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा सेलू शहरामध्ये संपन्न होत आहेत. तर आपल्यासोबत आहेत आमचे गुरुवर्य अकात महाराज. तर आपण त्यांनाच विचारूयात, बाबा आपल्याला काय अनुभव येत आहे, आपण कशा पद्धतीने या सोहळ्याचा आनंद घेतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गेल्या 4 दिवसापासून आज 5वा दिवस आहे फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता समारोह. इथं आल्यानंतर असं वाटत नाही की आपण सेलू शहरामध्ये आहोत म्हणून, एखाद्या खेड्यासारख्या शहरामध्ये असं आहोत म्हणून. असं वाटतं की आळंदीला आहेत का काय. इथून काल आम्ही घरी जात असताना सहज आमच्या पत्नीशी बोलणं झालं. ती म्हणली इकडं आल्यानंतर असं वाटतं की आपण आळंदीला चालत म्हणून, पंढरपूरला चालत म्हणून. असं वाटत नाही की आपण आपल्या घराच्या जवळ आहेत म्हणून. सगळं तिकडचं विसरून जातं. आणि खरंच ही माऊलींची फार मोठी कृपा आहे सगळ्या भक्तांवर. अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये हा सोहळा चालू आहे. सकाळचं पारायण असेल तेवढीच समाज सकाळी 7ला आहे, तेवढाच समाज दुपारी 2ला आहे, तेवढाच समाज संध्याकाळी 10पर्यंत आहे. कीर्तन असेल, कथा असेल किंवा सकाळचं पारायण असेल, अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सगळे भाविक न्हावून जात आहेत. इथं ज्ञानगंगाच वाहती आहे. आणि म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी अशी विनंती आहे. असं गृहीत धरलं होतं की 20-30 हजार लोक असू शकतात, पण दररोज 50 हजाराच्या पुढं संख्या आहे. तेवढेच पारायणाला आहेत, तेवढेच जेवायला आहेत, तेवढेच कीर्तनाला सुद्धा आहेत. लोकांना इथून जावंच वाटणं झालं आहे, अशी परिस्थिती झाली आहे. ही सगळी कृपा ज्ञानेश्वर माऊलींचीच आहे. संतांची कृपा असल्याशिवाय एवढे मोठे कार्यक्रम होत नाहीत, एवढा मोठा सोहळा, सत्संग सोहळा होत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याचा नक्कीच आनंद घेत आहोत. रामकृष्ण हरी. आपल्याला सुद्धा विनंती आहे, या सोहळ्याचा आनंद अद्यापही आपण घेतला नसेल तर हा आनंद घेण्यासाठी आपण सुद्धा अलंकापुरीमध्ये यावं एवढं सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.